तुम्ही म्हणत असाल की मी घर घेतलंय, घरावरचं कर्ज आहे, कर्जावरचं व्याज आहे, आता त्या व्याजावर मला वजावट मिळते, त्याच्या EMI वर मला वजावट मिळते, त्यामुळे मी गुंतवणूक करतोय, तर ते करण्याची गरज उरणार नाही. पुढच्या वर्षीपासून तुम्हाला थेटपणे साधारण 12 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर 4 लाखापासून तुम्हाला कर भरायचा आहे. अगदी परत एकदा नजर टाकू आणि मग पुढच्या चर्चेकडे वळूयात. परत एकदा मी माझ्या सहकाऱ्यांना विनंती करतो की कशा स्वरूपाचं टॅक्स स्ट्रक्चर असेल त्याच्यावर करात सुटका किती मिळणार तुम्हाला, 12 ते 16 लाख. दोघं मुद्द्यांवर आपण नजर टाकणार आहोत. कर रचना कशी आहे तर 12 लाखापर्यंतचं उत्पन्न असेल तर करमुक्त आहे, म्हणजे 12 लाखापर्यंत तुम्हाला जर उत्पन्न असेल तर तुम्हाला कोणताही टॅक्स भरायचा नाही. मात्र 12 लाखाच्या वर जर तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला 4 लाखापासून कर भरायचा आहे. त्यामुळे तो कर कसा असेल तर 4 ते 8 लाखापर्यंत 5%, 8 ते 12 लाखापर्यंत 10%, 12 ते 16 लाखापर्यंत 15%, 16 ते 20 लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी 16 ते 20 लाख माफ करा 16 ते 20 लाख 15%, 16 ते 20 लाख 20% आणि 20 ते 24 लाख 25%. 24 लाखाच्या वर तुमचं उत्पन्न असेल तर त्यावर तुम्हाला 30% इतका कर भरायचा आहे. आणि करात सूट कशा स्वरूपात मिळणार आहे तर 12 ते 16 लाखामध्ये 50,000 रुपये तुमचे वाचणार आहेत, 16 ते 20 लाखामध्ये तुमचे साधारण 90,000 रुपये वार्षिक वाचणार आहेत आणि 20 ते 24 लाखाला 1,10,000 रुपये इतके तुमचे वाचणार आहेत. त्याच्यावर ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 30% भरायचा आहे, जो अगोदरही भरत होतात तो तुम्हाला भरायचाच आहे. पण याच्यावर एक सरचार्ज असायचा जोशी, साधारण 20%च्या तुम्ही जर याच्या वर गेलात. स्टँडर्ड डिडक्शन पण त्यांनी चेंज केलंय ना. 75,000च आहे सॅलरीवरचं स्टँडर्ड डिडक्शन. 75,000 गेल्याच वर्षी वाढवलं होतं. आणि तुम्ही जे म्हणाला होता ते सरचार्ज बद्दल आपल्याला पूर्ण रेट स्ट्रक्चर बघायला पाहिजे, पण त्यांनी अजून काही अनाउन्समेंट तरी केली नाही, त्या अर्थी ते आहे तसंच आहे. डायरेक्ट टॅक्सेस मध्ये त्यांनी अनाउन्स केले. हा, ती त्या कस्टम्स ड्युटीच्या डायरेक्ट टॅक्सेस डायरेक्ट टॅक्सेसमध्ये कोणत्याही स्वरूपाचे सरचार्जेस आत्ता तरी आलेले या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे. त्यामुळे बऱ्यापैकी दिलासा मध्यमवर्गीयाला या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. मधल्या काळामध्ये एका पाणीपुरीवाल्याला इन्कम टॅक्सची नोटीस आली होती, GSTची. हो, इन्कम टॅक्स पण भरावं लागणार त्याला, कारण साधारण लोक इन्कम टॅक्स काय भरत नाही. GST भरल्यावर इन्कम टॅक्स पण भरावं लागणार की नाही, असं काही नाही, कारण GST विक्रीवर आहे. विक्रीवर आहे. त्याचा नफा 12 लाख नसेल किंवा आता पाणीपुरीत 70% पर्यंतचा प्रॉफिट आहे, आता तिच्यावर इन्कम टॅक्स नाही म्हटल्यानंतर. त्यामुळे जे डिजिटल ट्रान्झॅक्शन्स आहेत तिच्यामुळे तुमचं उत्पन्न आता सहजतेने कळतंय. साधारण तुम्ही किती गुंतवणूक करताय त्या धंद्यामध्ये, त्यातून किती विक्री होते, एकूण विक्रीवर GST तुम्ही भरताय का आणि त्यातून आलेल्या उत्पन्नावर तुम्ही टॅक्स भरताय का, हे तुम्हाला पुढच्या काळामध्ये सांगावं लागणार आहे. त्यामुळे 4.5%वरून 5 ते 6%पर्यंत करदात्यांची संख्या येत्या काळामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळणार आहे. हां सोनवणे साहेब, तुमच्याकडे येतो. बजेटमध्ये रेल्वे विषयक वेगळी काही घोषणा झालेली दिसत नाही. अगदी. जे मागच्या बजेटपर्यंत होतं, कदाचित इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून त्यांनी जे सेपरेट बजेटिंग दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये ते अंतर्भूत केलं असं अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. आणि त्याच अंतर्गत कुंभमेळा सुद्धा जर येत असेल तर आपण एक महाराष्ट्रायन म्हणून मला वाटतं तो पण एक अपेक्षा ठेवायला हरकत नाही. कुंभमेळ्यासाठी काही दिलंय का आपल्याला आता तरी कळायला मार्ग नाही. रेल्वे सुधारणांसाठी म्हणून, कारण मध्य रेल्वेवर खूप मोठ्या प्रमाणावर त्यामुळे बोजा तयार होणार आहे, त्यासाठी म्हणून काही, कारण उत्तर प्रदेशला दिलं होतं म्हटलं तुम्ही 2700 कोटी रुपये. महाराष्ट्राला मिळायला हवं. आपण डेव्हिंजन पर्यंत तो विषय घेऊन जाऊ, नसेल मिळाला तर डेव्हिंजन कडून केंद्राकडून मिळवण्याचा प्रयत्न करू. मदत लागेल आम्हाला. फूड प्रोसेसिंगचं इन्स्टिट्यूट सुद्धा त्यांनी बिहारला दिलेलं आहे. बरं. AI मध्ये आपण चीन आपल्याशी कसं इंटरनॅशनल लेवलला चीनचा हे आहे बघतोय, तर AI मध्ये 500 कोटीची त्यांनी तरतूद आजच्या बजेटमध्ये केलेली आहे. मला वाटतं पुढचं जग हे AIचं आहे, तर AI साठी भारताला सर्वोत्तम बनवण्यासाठी आणि मोदी साहेबांचं जे विजन आहे 2047 पर्यंत आपली 8% विकास दर ठेवण्याचा, तर AI ला जोपर्यंत आपण प्रोत्साहन देणार नाही तोपर्यंत 8% आपला 3 इन्स्टिट्यूट या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे. AI हा परवलीचा शब्द आहे. सध्या प्रत्येक जण AI वर बोलतोय. त्यामुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये केंद्र सरकारनं 3 वेगळ्या अशा इन्स्टिट्यूट, म्हणजे IITच्या दर्जाच्या इन्स्टिट्यूट उभं करण्याचं सुतोवाच या ठिकाणी केलेलं आहे. एक मी गंमत सांगतो की जे आम्ही नेहमीच गेले काही वर्ष म्हणत आलोय, आपणही बोलत आलोय की भाषण एक असतं, डॉक्युमेंट एक असतं. आता ते डॉक्युमेंट्स आली आहेत, अजून ती पूर्ण बघणं शक्य नाही, पण माझ्या समोर जे डॉक्युमेंट आहे त्याच्यातली मी काही तुम्हाला एक गमतीची गोष्ट सांगतो की 23-24 मध्ये ॲक्च्युअल जो खर्च सोशल सर्व्हिसेसवर झालेला होता तो 2,46,000 कोटी एवढा होता, साधारण 2,47,000 कोटी. आता तो खर्च 1,98,000 कोटीवर आलाय.
तो कमी केलेला आहे. म्हणजे ओव्हरऑल बजेट ज्यावेळेला वाढलंय त्यावेळेला हा खर्च कमी झालाय. त्यातही खास करून जनरल एज्युकेशन आणि टेक्निकल एज्युकेशन जी हेड्स आहेत त्याच्यावर 23-24ला झालेला जो ॲक्च्युअल खर्च होता तो साधारणतः 81,000 कोटीच्या घरात होता. 23-24चा ॲक्च्युअल. 24-25ला तो 81,000वरनं आधी कमी केला आणि तो साधारण 60,000ला आणला आणि आताही तो 60चा 61,000ला नेला. म्हणजे आपण 23-24पेक्षा 25-26 मध्ये दोन्ही प्रकारच्या शिक्षणावर कमी खर्च करणार आहोत. अगदी म्हणजे सर्वात महत्वाचा प्रश्न काय माहिती का आणि तोही 81,000वरनं 61,000वर करणार. दोघंही म्हणजे